दरम्यान पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणावरून केलेल्या आवाहनावर खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेंनी काय म्हटले तेही पाहूयात। संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023 ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं। महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलेले आहे।